आपण बघतोय बिहारच्या सत्ता समीकरणाच्या चर्चेला आता वेग आलेला आहे आणि आता केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। नितीश कुमारांच्या नेतृत्वाला स्पष्ट पाठिंबा दिलेला आहे। नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री असतील आणि आम्ही त्याच दिशेने जातो असं मांझी म्हणाले। त्यांच्या याच विधानामुळे राज्यातील राजकीय चर्चेला एक नवं वळण मिळालंय। अगदी शेवटपर्यंत खरं तर एनडीएनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असतील हे जाहीर केलं नव्हतं। विधायक दल जो आहे तोच निर्णय घेईल असं अमित शहांनी सांगितलं होतं, परंतु आता जितेंद्र मांझींचं हे मोठं वक्तव्य नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील असं यावेळेस जितेंद्र मांझींनी म्हटलेलं आहे। हम लोग ये जरूर कह रहे थे कि प्रचंड बहुमत से ही एनडीए की सरकार बनेगी और नीतीश कुमार ही हमारे मुख्यमंत्री होंगे। ये कोई नई बातों नहीं, उसी दिशा में हम लोग जा रहे हैं। जो अभी बता रहा है, अभी तक जो रिजल्ट आया है, बढ़त है, उसके अनुसार तो यही लगता है कि किसी भी सूरत में हम लोग 160 से नीचे नहीं आवेंगे, 160 से ऊपर ही रहेंगे और वो लोग अपना 70-80 पर रहेंगे। सरकार एनडीए की बनेगी। तर आपण बघतोय भाजपला 187, भाजप आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला 187 जागांवर आघाडी मिळाली। 187चा हा जादुई आकडा खरं तर पाहू शकतो, कारण की जो विश्वास या ठिकाणी एनडीएनं सगळ्या जनतेला दिला होता निवडणुकीच्या निकालांच्या आधी मतदानाच्या दिवशी त्यांनी सांगितला होता तो खरा ठरताना दिसतोय। तर महागठबंधन अगदी 50च्या पुढेही जाऊ शकलं नाहीये, केवळ 47 जागा त्यांच्या पदरात पडताना दिसतायत आणि यामध्ये खरं तर मोठा लॉस किंवा जे अपयश आहे ते काँग्रेसचं आहे। काँग्रेस त्या पद्धतीने साथ त्यांच्या मित्रपक्षाला आरजेडीला देऊ शकलं नाही। अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रशांत किशोर राजकीय भूमिका जी मांडण्यासाठी म्हणून मोठं त्यांचं नाव आहे, वलय त्यांना मिळालं होतं ते प्रशांत किशोर यांची जेएसपी आता 0 जागा, त्यामुळे राजकीय संन्यास ते घेणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी राजकीय संन्यास घेईन असं म्हटलं होतं आणि आता जेएसपी आणि प्रशांत किशोर यांना खरंच राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल। आता प्रशांत किशोर यांनी बिहार पिंजून काढला होता आणि त्यांचं खरं लक्ष 2030च्या निवडणुकीत सांगता येणार, मात्र त्याचं जर लिटमस टेस्ट म्हणून आजच्या या निवडणुकीला पाहिलं तर एकही जागा नाहीये।